नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊया टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक 29 तारखेला मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक. राज्यातील राजकीय सद्यस्थिती आणि इतर विषयांवर होणार महत्त्वपूर्ण चर्चा. आगामी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळीतील वातावरण तापलंय. दादागिरीच्या राजकारणाला विरोध करत चुकीला विरोध करणार असल्याची भूमिका. सत्तेचा दुरुपयोग खपवून घेणार नाही, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा इशारा आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरे सेनेची मागणी. शंभूराज देसाईंचा संजय राऊतांवर निशाणा. चिन्ह गोठवणं म्हणजे बाळासाहेबांचे विचार गोठवणं. पुण्यात शिंदेंकडून रिंग रोडच्या कामाची पाहणी. उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. विविध प्रश्न, पायाभूत सुविधा आणि विकास कामांचा आढावा घेतलाय. महापालिकेनं गणेश आगमन मार्गाकडे तातडीनं लक्ष द्यावे. प्रशासकीय कसूर आढळल्यास कोणालाही सोडणार नाही. भुलेश्वर प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची माहिती. मुंबईतील मोकळी मैदानं आणि भूखंडांसाठी ठाकरे सेनेचं आंदोलन. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन. वांद्र्यातील रंगशारदा येथील नेव्हिल डिसोजा मैदानात आंदोलन. 1 सप्टेंबरला ओबीसी समाजाचा मुंबईत मोर्चा. ओबीसी संघर्ष आणि एल्गार मोर्चा काढण्यात येणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची घोषणा. मोठ्या संख्येनं ओबीसींनी सहभागी होण्याचं आवाहन. काँग्रेसला तरुणाईची भुरळ पडली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकरांची टीका आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक. तेली समाजाच्या मुद्द्यांसंदर्भात बावनकुळेंच्या पाठीशी. तुम्ही कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडा, मी अधिवेशनात प्रश्न मांडतो, वडेट्टीवारांचं वक्तव्य. भुलेश्वरमधील घटनेचं विरोधकांनी राजकारण थांबवावं. शिवसेना पालिका गटनेते अमेय घोले यांचं ट्विट आहे. राजकीय फायदा मिळवण्यासाठी आरोप करणं चुकीचं, जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही. नागपुरात मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा समारोप. मुख्यमंत्र्यांचा युवकांसोबत संवाद. युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मंत्री उदय सामंतांची थेट शिक्षणाधिकाऱ्यांना ऑफर आहे. दीपा बोरकरांना थेट मराठी भाषा विभागात काम करण्याची ऑफर. गटशिक्षणाधिकारी सर्वच होतात, परंतु अभ्यासू शिक्षणाधिकारी नसतात, सामंतांचं वक्तव्य. मुंबई पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो जपानला पाठवा. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांचं पत्र आहे. महापौर ऋतू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहिलंय. मुंबईत महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम यांनी बोलवले पालिकेतील नगरसेवक प्रमुख नेत्यांची बैठक. साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र. खाण्याच्या साखरेचे भाव आणि व्यवसायाच्या साखरेचे भाव वेगवेगळे ठेवा. साखर आयाती दरम्यान केंद्र सरकारकडून नियोजन सुरू आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती आहे. राहुल गांधींचा युवकांचं मत भडकवण्याचा प्रयत्न. राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर बावनकुळेंची टीका आहे. तरुणांचा उपयोग मतं भडकवण्यासाठी होऊ नये, तरुणांच्या मनामध्ये राग तयार करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंचं वक्तव्य. विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू होतोय, विद्यार्थी रस्त्यावर उतरतायत. अहो फडणवीस, हे सगळं तुमच्यामुळे होतंय, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंची टीका आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर शहरात मुसळधार पाऊस. पाणी निचरा व्यवस्थेची पुन्हा एकदा पोलखोल. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. खवड्या डोंगरावरून मुलाला वाचवताना पडून मुरलीधर चांदगुडेंचा मृत्यू. चांदगुडेंच्या आई वडिलांसह बहिणींना अश्रू अनावर. पत्नीच्या सांगण्यावरून मुरलीधर आम्हाला भेटायला येत नव्हता. आपल्या भावाला पत्नीने घराबाहेर काढल्याचीही माहिती. भिवंडी दिंडीगडावर 2 गटात जोरदार हाणामारी. वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असता तेथेही राडा. रुग्णालयातील राड्याचे व्हिडिओ समोर. खवड्या डोंगर प्रकरण. सोशल मीडियावर कुणाल आणि त्याच्या कुटुंबियांची बदनामी करू नका. कुणाल चांदगुडेच्या मावशी पल्लवी पाटलांची भावनिक विनंती. खवड्या डोंगरावरून उडी घेणाऱ्या कुणाल चांदगुडे संदर्भात नवी माहिती. कुणाल चांदगुडे हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नीट प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत होता. खासगी क्लासेसमध्ये कुणाल नीट परीक्षेची तयारी करत होता. मीरा रोडमध्ये बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश. देवाफेम अभिनेता रोहुलाल मेहंदी अटकेत. काश्मीरा पोलिसांच्या एनडीपीएस कारवाईत बॉलिवूड कनेक्शन समोर. भुलेश्वर गणपतीच्या आगमन दुर्घटनेनंतर खबरदारी. अनेक मंडळांकडून शांतपणे बाप्पाचं आगमन. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडक बंदोबस्त. कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांना आणि मंडळांना पोलिसांचं आवाहन. पुण्यातील छात्रकी गुंज कार्यक्रमात मुलीचा सहभाग. कुटुंबियांना अभिमान. मोजक्या विद्यार्थिनींना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली.
त्यातील ओस्मा शेखच्या कुटुंबियांना मुलीचं कौतुक. बीडच्या परळीत प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्या, एकादशी आणि श्रावणी सोमवार या निमित्तानं लाखो भाविक परळीत. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय. धरणाचा स्वयंचलित दरवाजा आणि पायथा विद्युत गृहातून विसर्ग सुरू आहे. प्रतिसेकंद 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. दौंडच्या पाटस टोल नाक्यावर भरधाव वाहनांचा हैदोस. भरधाव वाहनांकडून टोल नाक्याचं नुकसान. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर. या प्रकरणी पाटस पोलिसात तक्रार दाखल. स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा कृषी मंत्र्यांच्या हस्ते सन्मान. पोलीस निरीक्षक, राज्यकर निरीक्षकांसह विविध पदावर विद्यार्थ्यांचं यश. विद्यार्थ्यांचा फेटा बांधून सत्कार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह. ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं रचला इतिहास. दहीहंडीच्या सरावादरम्यान 9 थर उभारले. खुलं खाद्यतेल विक्रीवर बंदी. गोरगरीब ग्राहकांच्या अडचणीत वाढ. धाराशिवच्या आठवडी बाजारात पॅकिंग तेल विक्री सुरू आहे. वाशिमच्या राजुरात 12 वर्ष जुन्या बोअरवेलमधून गरम पाणी. आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने घेतलेत. प्राथमिक तपासणीत पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळलंय. पाण्यातील रासायनिक घटक वाढल्याचंही समजलंय. कल्याण बायपासजवळ एका कंटेनरला आग लागली. मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळी पाहणी. महाजनांनी मदतीसाठी तात्काळ पुढाकार घेतलाय. 3 दिवस घरात बंद असलेल्या शेरूची अखेर सुटका. छत्रपती संभाजीनगर चांदगुडे कुटुंबियांच्या मृत्यूनंतर शेरू घरातच अडकला होता. साखर आणि गुळाच्या दराने उच्चांक गाठला तरी लोणावळा प्रसिद्ध चिक्कीचे दर मात्र जैसे थेच आहे. दरवाढीचा भार ग्राहकांवर न टाकण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय. चिपळूण एसटी आगारात आमदार निकमांच्या प्रयत्नाने 5 नवीन बसेसचा शुभारंभ. आमदार शेखर निकम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते शुभारंभ. कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. नागरिक त्रस्त. नगरसेवक प्रल्हाद म्हात्रेंकडून सभागृहात कविता सादर. परभणीत नर्सिंग परीक्षेची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल. फोटो महिला पर्यवेक्षिकेने काढल्याचा आरोप आहे. चाकण तळेगाव रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर. समस्येवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज. उपमुख्यमंत्र्यांकडून व्हिडिओ कॉल करून आढावा. लोकशाही मराठीचे पुणे ब्युरो चीफ चंद्रशेखर भांगे सन्मानित करण्यात आलेला आहे. निर्भीड आणि सर्वोत्कृष्ट पत्रकारितेबद्दल अक्कलकोट भूषणरत्न पुरस्कार. गावगाता समूहाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात गौरव. मुंबईच्या भुलेश्वरमधील दुर्घटना प्रकरण. मूर्तीच्या सपोर्टसाठी असलेलं वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती कोसळल्याचा प्राथमिक अंदाज. अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासात माहिती. कुंभमेळ्यापेक्षा शाळांवर खर्च करायला हवा होता तर बंद पडलेल्या शाळा वाचल्या असत्या. दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वराळेंचं हे मोठं विधान आहे. पुण्यातील सीओईपी राडा प्रकरण. भाजपा आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल. 30 ते 40 कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरीतील गुहागर एसटी आगारात नव्यानं दाखल झालेल्या 5 जिजाऊ बसेस. 5ही बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न. पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सारसबाग, जंगली महाराज रस्त्यांपर्यंत पायी मोर्चा. मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करा. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. या मागणीसाठी लातूर हैदराबाद महामार्ग रोखलाय. मुंबईच्या गणेशोत्सवात अदानी समूहाची एंट्री. चिंचपोकळीचा चिंतामणीसोबत अदानी समूहाचा टायअप. यंदा चिंतामणीचा मंडप तिरुपती बालाजी मंदिराच्या थीमवर. भंडाऱ्याच्या निलज गावाशेजारील तलाव परिसरात हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी आहे. 17 लाखांचा फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद. कापडण्यात घागर नळाला लाव. आंदोलन. महिनाभरात प्लांट सुरू करण्याचं आश्वासन हवेत. ग्रामस्थांचा संताप. पाणी आमचा अधिकार, उपकार नाही घोषणाने कापडने दणाणलंय. नेताजी पालकर यांच्या समाधीला मिळणार स्वराज्य शहीद सृष्टीचे स्वरूप. छत्रपती शिवरायांचे सरसेनापती होते पालकर. मावळ्यांच्या शौर्य बलिदानाची गाथा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवणार. दहीहंडी उत्सवासाठी काही दिवस बाकी आहेत. एकविरा कला क्रीडा मंडळाचे संस्थापक देवनाथ म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ येथे दहीहंडी सराव अंतिम टप्प्यात.
वसमत मालेगाव महामार्गावर गोवंश मांस वाहतूक करणारा ऑटो जाळलाय. ऑटो आगीत पूर्णपणे जळून खाक झालेला आहे. माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय. अक्कलकोटमधील नवीन एसटी स्टँड समोर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. नगर परिषदेमध्ये एकमतानं ठराव मंजूर. पुतळा उभारण्याची नगरसेवकांची अनेक वर्षाची मागणी अखेर पूर्ण. बुलढाण्यात धक्कादायक प्रकार. इलेक्ट्रिक बसेसमध्ये चालकाचा मोबाईलवर खेळ. चालकाचा धक्कादायक प्रकार प्रवाशाने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. लग्नयात्रांसाठी एसटी महागली, मात्र विद्यार्थ्यांना दिलासा कायम. जुलै महिन्यात एसटीची 13.56% प्रवासी भाडेवाढ झालेली आहे. अनामत रक्कम याच्या नियमातही बदल करण्यात आलाय. शैक्षणिक सहलीसाठी 50% सवलत कायम आहे. समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. कंत्राटी कर्मचारी परमनंट वेतनही वाढणार. 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्यांना अधिसंख्य पदावर नियुक्ती. जिल्ह्यातील पात्र कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार. पुत्रदा एकादशीनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. आळंदीत उत्साहाचं वातावरण. बांधकाम विभागाच्या 40 मीटर अंतराच्या अटीमुळे व्यवसायांना परवानगी मिळण्यात अडचणी. कास पठारावरील हॉटेल व्यावसायिकांची 40 मीटरची अट रद्द करण्याची मागणी आहे. शिवाजी महाराज क्रीडांगणाची स्वच्छता मोहीम. क्रीडांगण परिसरात नशेच्या इंजेक्शन, दारूच्या बाटल्यांचा खच. फार्मसी, मेडिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार बजाजनगर परिसरात आरोग्य सुविधा वाढवा. छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या बैठकीत सभापती सचिन गरड यांची मागणी आहे. अमरावतीत जन्ममृत्यू दाखल्यासाठी आता दुप्पट शुल्क. 10 रुपयात मिळणाऱ्या दाखल्यासाठी 20 रुपये मोजावे लागणार. नागरिकांच्या खिशाला अधिकचा भार. 12 वर्ष जुन्या बोअरवेलमधून येत आहे गेल्या 20 ते 25 दिवसांपासून चक्क गरम पाणी. आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणीत पाणी पिण्याच्या योग्य नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रणवधीरांच्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सांगलीच्या अक्षय पवारची निवड. कझाकिस्तान येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये अक्षयला गावकरी वर्गणी काढून पाठवणार. दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदत करण्याचे तर सरकारलाही पुढाकार घेण्याचे कोच आणि आईचे आव्हान आहे. सिंधुदुर्गातील आचिरणेचा सडा येथे दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट. आनंदीबाई रावराणे महाविद्यालय आणि आचिरणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून घाटीत रुग्णालयात 32 मृतदेह. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना शरीर रचनेचे प्रत्यक्ष धडे. इतर महाविद्यालयांकडून घाटीकडे उपलब्ध देहांची मागणी. देहदानासाठी विभागाकडून जनजागृती केली जातीये. छत्रपती संभाजीनगरात एका मिसकॉलने जोडला धागा. बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय मुलीचा दिल्लीतून सुखरूप शोध. कन्नड शहर पोलिसांची तत्पर कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा शाळांची पुस्तकं खरेदी रखडली आहेत. 17 माध्यमिक शाळांतील इयत्ता 9वी 10वीच्या सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तकं मिळालेली नाही. नंदुरबारच्या जामट्यावडमध्ये स्मशानभूमीचा अभाव. अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याची ग्रामस्थांवर वेळ. स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर मनपात केआरची वेसण. 23 विभागांना दरमहा प्रगती अहवाल बंधनकारक. महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या बैठकीत निर्णय. राज्यात एल निनोचा परिणाम जाणवण्यास सुरुवात. धरणात 74% पाणीसाठा. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 6.14% कमी पाणीसाठा. खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदीवरून व्यापारी आक्रमक. सोलापुरात खाद्यतेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची बैठक. एफडीएचा निर्णय. व्यापारी आणि ग्राहकांवर अन्याय करणारा सोलापुरातील तेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं मत. सावनेर तालुक्यातील दोहट घाट परिसरात मत्स्य व्यवसाय विभागाची विशेष मोहीम. शेततळ्यांमधील प्रतिबंधित थाई मांगूर माशांवर कारवाई. तब्बल 74 टन जिवंत मांगूर मासे जप्त करून वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट. नागपुरात कायदा सुव्यवस्था बळकट करण्यावर शासनाचा भर. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी. प्रलंबित मान्यता तात्काळ देण्याचे बावनकुळे यांचे निर्देश. सीसीटीव्ही यंत्रणा आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून मान्यता. नंदुरबारमध्ये श्वानांचा वाढता उपद्रव. 7 महिन्यात तब्बल 487 जणांना चावा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कवड्या डोंगरावरील दुर्घटनेनंतर त्यांच्या घरी असलेला शेरा हा श्वान देखील निराश.
2 दिवसापासून कुणालच्या कुत्र्याने काहीच खाल्लेलं नाहीये, त्यामुळे शेजारी देखील चिंतित आहेत। महाप्रसादासाठी एफडीएचे कडक नियम, निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधासारखे प्रकार घडू नये म्हणून एफडीए ॲक्शन मोडमध्ये। महाप्रसादासाठी अधिकृत परवाना किंवा नोंदणी अनिवार्य। नंदुरबार शहरात विक्रेत्यांकडून 188 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत नोटिसा। छत्रपती संभाजीनगरात 1 कोटीपेक्षा अधिक निधीच्या योजनांना आयुक्तांचा ब्रेक। मागासवर्गीयांसाठी स्मशानभूमी बांधकाम व इतर कामांसाठी 1 कोटी, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपयांची तरतूद। मुलेश्वर येथे गणपती आगमन मिरवणुकीत दुर्घटना, मूर्ती कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती स्थिर। महापालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ, मुंबई महापालिकेच्या वतीनं विशेष राखी प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं, लवकरच स्वच्छ समुद्र किनारा पाहायला मिळणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।